नमस्कार मंडळी, प्रथम तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतोय तोही माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 13 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण बघतोय की ईश्वरी जी आहे तर ती अर्णवचे क्रीम कलरचे कपडे सगळे जे आहेत तर ती बेडवरती काढून ठेवलेले असते. तिथे मोबाईल, रुमाल आणि पाकिट सगळं तिने व्यवस्थित काढून ठेवलेलं असतं आणि आता ती छान आनंदात असते. आता अर्णव तिथे येतो आणि हे सगळं बघतो की तिने बेडवरती त्याचं सगळं साहित्य ऑफिसला जाण्याच्या अगोदर काढून ठेवलेलं असतं. आणि आता अर्णव जोरात टॉवेल त्याचा फेकून देतो आणि म्हणतो की हे काय, हे सगळं मी तुला काढून ठेवायला सांगितलं होतं का? ईश्वरी माने म्हणते नाही. अर्णव म्हणतो ह्या माझ्या वस्तू आहेत ना? तर ईश्वरी म्हणते हो. तर अर्णव म्हणतो याला हात नाही लावायचा, डू यू गेट इट? आता ईश्वरी म्हणते ज्या गोष्टीने मला खुशी मिळते ना तर त्या गोष्टी मी करणारच. आता ईश्वरी बायकोच्या अधिकाराने बोलत असते आणि पुढे म्हणते की तुम्ही मला सांगायचं नाही आणि ओरडायचं तर बिलकुलच नाही, डू यू गेट इट? असं ईश्वरी त्यालाच म्हणते आणि पुढे म्हणते सर हे कपडे तुम्हाला खूप छान दिसेल आणि ते वॉच पण आहे ते पण घाला. आणि तर अर्णव म्हणतो की ह्या वस्तूंना मी हातही लावणार नाही, मी सिंदूर. आणि पुढे म्हणतो की कळलं का तुला, हे सगळं मी अजिबात त्या वस्तूंना हातही लावणार नाही. आता आपण बघतोय की अर्णव आता कपाटाकडे चाललेला असतो आणि कपाटात ते दुसरे कपडे घेणार असतो. ईश्वरी लगेच जाते आणि कपाटाच्या बाजूला उभा राहते. अर्णव म्हणतो बाजूला हो. ईश्वरी म्हणते नाही. अर्णव म्हणत असतो आय सेड बाजूला हो, मला कपडे घ्यायचे आतले. ईश्वरी म्हणते काढून ठेवलेत ना कपडे तर ते घाला, नाहीतर हे जे घातलंय ना तुम्ही अंगामध्ये हे सुद्धा खूप छान दिसतंय तुम्हाला. ते तुमच्या फॅशनच्या भाषेत काय म्हणतात बरं? हां, स्टँडर्ड स्टेटमेंट असं म्हणतात ना. द ग्रेट ए सारखा ही घालून गेले ना तर ते स्टेटमेंटच असेल असं ईश्वरी म्हणत असते. आता अर्णव जोरात कपाटावरती हाता पडतो. ईश्वरी म्हणते सर कोण आहे मी? बायको. कोण? बीवी, बायको आहे मी तुमची. आणि पुढे म्हणते की इतना हक तो बनता है सर. त्यामुळे म्हणते की मला आज माझ्या नवऱ्याला याच कपड्यामध्ये बघायचे. आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर हे सगळं शक्य नाही. ईश्वरी म्हणते तुम्हाला असं वाटत असेल पण मला विश्वास आहे. तर अर्णव जोरात ओरडतो, म्हणतो विश्वास? माझा नाही आहे तुझ्यावरती विश्वास, आणि जिथे विश्वास नसतो ना तिथे कुठलंही नातं नसतं. ईश्वरी म्हणते विश्वास आणि नातं दोन्ही आहे, फक्त तुम्हाला ते नीट दिसत नाही आहे कारण तुमच्या डोळ्यावरती रागाचा पट्टी आहे. अर्णव म्हणतो की माझा राग इनव्हॅलिड नाही आहे. तर ईश्वरी म्हणते मी असं म्हणतच नाही. अर्णव म्हणतो असंच म्हणतेस तू आणि प्रत्येक वेळी तेच करते. आता ईश्वरी म्हणते मी बरंच काही म्हणते सर पण तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही कारण तुम्ही तर ते ठरवूनच ठेवलं आहे. अर्णव म्हणतो काय ठरवून ठेवले? चल जा इथून निघ. असं म्हणून तो तिला धक्का देतो की पुन्हा तिच्या हाताला खरचटतं. आई गं म्हणून ईश्वरी ओरडते. अर्णवच्या लक्षात येतं की आता आपण तिला ढकलल्यामुळे ईश्वरीच्या हाताला खरचटलंय म्हणून. अर्णव आणि ईश्वरी फक्त एकमेकांकडे बघत राहतात. अर्णव आता काहीच बोलत नाही. आणि आता आपण पाहतोय लगेच दुसरा सीन. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये बघतोय की नम्रता तिच्या आईला म्हणत असते आई एंगेजमेंट झाल्यानंतर वाटण्यासाठी आपल्याकडचे स्पेशल पेढे मागवलेत त्यांनी. तिची आई म्हणत असते हो पण नमो सगळं पॅक व्यवस्थित केलंयस ना? नाही म्हणजे मोठी ऑर्डर आहे, काही गडबड व्हायला नको म्हणून म्हणते. नम्रता म्हणते हो आई, आता फक्त हे वेळेवरती पोचवायला हवं, डिलिव्हरी पार्टनर येतच असतील. हां, आता सुप्रिया म्हणते बरं ठीक आहे. आता इतक्यातच सुप्रियाचा फोन वाजतो आणि आता तो फोन असतो तो म्हणजे त्या निलिमा म्हणजेच त्या पत्रकाराची बायको, तर तिचा फोन असतो. आता ही सुप्रिया म्हणते आता हिचा फोन आहे हे नम्रताला कळायला नको आणि म्हणते ना मम्मी आले हां असं म्हणून ही सुप्रिया जी आहे तर ती खिडकीमध्ये जाते तिच्याशी बोलण्याकरता. आणि आता तिच्याशी बोलण्याकरता गेल्यानंतर म्हणते की हां बोला ना. ती निलिमा म्हणते माझ्या नवऱ्याच्या जुन्या डायरीत एक मला ना काही नंबर्स सापडलेत, ते तुमच्या किती कामाचे असतील ते नाही मला माहिती, पण तुम्ही म्हणताय ना तर ती बातमी तेव्हाच्याच तारखेवरच्या नोंदी आहेत. आता त्यावरती सुप्रिया म्हणते ते नंबर्स तुम्ही मला पाठवू शकाल का? ती म्हणते हो पाठवते हं मी, आणखीन काही मिळालं तर तेही पाठवते, काळजी करू नकात हां. सुप्रिया म्हणत असते थँक्यू हो, थँक्यू सो मच खरंच. असं म्हणून सुप्रिया आता त्या दोघीही फोन ठेवतात. हां, आणि आता ती बाई ते जे काही नंबर्स आहेत ना त्यावेळेची ती बातमी ज्यांनी कव्हर केली त्या सगळ्या पत्रकारांचे नंबर सुप्रियाला पाठवत असते. आता सुप्रिया इकडे एकटीच बोलत असते की या सापडू दे, या सगळ्या मागचा खरा सूत्रधार सापडू देत. आता इतकंच वाक्य नम्रता ऐकते आणि म्हणते सूत्रधार असं म्हणते. आता सुप्रिया घाबरते ना एकदम कारण हे सगळं नम्रताने ऐकलं म्हणून. आता सुप्रिया तिच्याकडे तोंड करते आणि नम्रता म्हणते आई अगं कसला सूत्रधार, तू काय बोलतेस म्हणून. आता बोल ना, काय कसलं टेन्शन दिसते तुझ्या चेहऱ्यावर, बोल ना. सुप्रिया काहीच बोलत नसते. नम्रता तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करते पण सुप्रिया काही बोलतच नाही. आणि पुन्हा आपण पाहतो इकडे अर्णव
ईश्वरीचा सीन. ते ईश्वरी म्हणत असे, सर अहो काय चाललंय काय, तुम्ही कुठले कपडे घालायचे यावरून काय भांडणं चाललेत आपले, हे जरा जास्तच होतंय असं तुम्हाला वाटत नाही आहे का. आता ईश्वरी अर्णवलाच रागवते आणि पुढे म्हणते, सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवते हां, माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन असतो ती म्हणजे गलतफहमी, जिच्यामुळे ना सगळी नाती कुटुंब मैत्री सगळं बरबाद होऊन जात असतं. आता आणि पुढे म्हणते की एकदा जर का गलतफहमी नावाचा किडा त्या माणसाला चावला ना की सगळं काही नष्ट होऊन जातं आणि मग तो कोणाचा काही ऐकूनच घ्यायला तयार नाही, कारण त्याच्या मनात असते गलतफहमी ही असते, म्हणून तो काही ऐकूनच घेत नाही आणि तो जोपर्यंत ऐकून घेत नाही म्हणूनच ती गलतफहमी त्याच्या मनामध्ये टिकून राहते आणि हे सगळं चक्र चालतच राहतं आणि मग तकलीफ होते. आता इतकं सगळं ईश्वरी बडबड करत असते. अर्णव फक्त तिचा हात जोरात ओढतो आणि तिला म्हणतो की तकलीफ तुला माहिती, तकलीफ होते मला तकलीफ, मला खूप त्रास होतोय. आता अर्णव असं सांगत असतो, अगदी ईश्वरीला त्याच्याजवळ उडून त्याचा हात पकडलेला असतो आणि म्हणतो की काही झालं तरी हा त्रास मी सहन करणारच आहे आणि म्हणतो की तुझ्यासाठी म्हणून. आणि पुढे म्हणतो की आणि मला कितीही त्रास झाला ना तरीही या पनिशमेंटपासून मी तुझी सुटका कधीच होऊ देणार नाही. आता असं अर्णवने सांगितलेलं असतं, पण आता ईश्वरी आणि अर्णव तिकडून निघालेला असतो. आता ईश्वरी सुद्धा त्याचा दंड पकडते आणि म्हणते मला सुटका नकोच आहे सर याच्यातून, शेवटच्या श्वासापर्यंत मला यातून सुटका नकोच आहे, शेवटच्या श्वासापर्यंत ही सजा मला मान्य आहे असं ईश्वरी म्हणत असते अर्णवला. आणि आता अर्णव एकटकच ईश्वरीकडे बघत राहतो की ईश्वरी हे काय म्हणते म्हणून. आता एवढ्यावरून तर अर्णवच्या लक्षात यायला हवं आहे की ईश्वरीचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे, पण इथे अर्णवला काहीच समजलं नाही. असू दे. आता अर्णव आपण बघतोय की ईश्वरीने ते जे काही कपडे काढून ठेवलेले असतात ना घालण्यासाठी, तर अर्णव ते सगळे कपडे घेतो आणि आता तो आतमध्ये निघून जातो तयार होण्यासाठी. आता हे सगळं बघून ईश्वरी खुश होते, कारण फायनली अर्णवने तिने काढून ठेवलेले कपडे घेतलेले असतात. आता आपण दुसरा सीन बघतोय, तर दुसऱ्या सीनमध्ये पुन्हा आपण नम्रता आणि सुप्रिया या दोघींचा सीन बघत आहोत. नम्रता म्हणत असते, आई अशी बघत काय बसली आहेस तू अगं, आणि केवढं टेन्शन का दिसते तुझ्या चेहऱ्यावरती, सांग ना काय झालंय. आता पुढे म्हणते की ती खूप प्रयत्न करते सुप्रियाला विचारण्याचं, तर सुप्रिया फक्त आता नमो अगं असं म्हणणारच असते. इतक्यातच नम्रताचा फोन वाजतो. नम्रता म्हणते आले आणि आता तिला एक महत्त्वाचा फोन असतो. सुप्रियाला वाटतं चला सुटले बाबा, आता नम्रताला उत्तर नाही द्यावं लागणार म्हणून. आता नम्रता फोन उचलते आणि ओरडते, काय अहो तुम्ही असं लास्ट मोमेंटला कसं काय सांगताय, हे सगळं चुकीचं आहे, अहो मी तुमच्या भरोशावरती बसले होते ना, असं काही नम्रता फोनवरती बोलते आणि नंतर फोन कट करून टाकते आणि म्हणते की हे भगवान आता मी काय करू. सुप्रिया म्हणते काय झालंय काय. आता नम्रता म्हणते अगं ते डिलिव्हरी पार्टनर जे येणार होते ना हे सगळं न्यायला, तर त्यांची गाडी बंद पडली आणि ते आता दुसरी गाडीही पाठवू शकत नाहीत. सुप्रिया म्हणते अरे देवा. आता नम्रता म्हणते आई मी आता एवढा सगळा माल कसा पाठवू गं, काय करू गं मी आता, असं नम्रताला पुन्हा प्रश्न पडतो आणि म्हणते नम्रता म्हणते आई मी एक काम करते, आकाश सरांना फोन करते. सुप्रिया म्हणते नाही नको, काही नको. नम्रता म्हणते आई मग मी कुणाची मदत घेऊ. सुप्रिया म्हणते अगं थांब ना, आपण काहीतरी विचार करूया ना, जर वेळेस प्रॉब्लेम आला की त्यांना फोन करणं बरं नाही ना गं दिसत. नम्रता म्हणते आई मला एक गोष्ट सांग, तुला आकाश सरांशी काही प्रॉब्लेम आहे का गं. तर सुप्रिया विचार करून म्हणते की नाही गं, मग मला कशाला काही प्रॉब्लेम असेल ना त्यांच्यासोबत. तर त्यावर नम्रता म्हणते अगं मग तू अशी का वागायला लागलीस अचानक. आता सुप्रिया म्हणते अगं सांगितलं ना मग जर वेळेस त्यांना फोन करणं बरं दिसत नाही का बाळा, आणि ते मदत करताय म्हणून आपण त्यांचा गैरफायदा घ्यायचा का, सांग बरं. त्यावर नम्रता म्हणते आई हे बघ आकाश सरांना खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे का आपल्याला मदत करण्यासाठी, आणि मला एक गोष्ट सांग, तुला त्यांची कुठली गोष्ट खटकली आहे का, हे बघ काही असेल तर सांग ना, आपण बोलूया मनमोकळेप्रमाणे. इतक्यातच आपण बघतोय की आकाश तिथं येतो आणि आकाश येतो आणि डायरेक्ट म्हणतो की काय झालं म्हणून. आता नम्रता आणि सुप्रिया बघतच राहतात. आकाश म्हणतो एनी प्रॉब्लेम. तर नम्रता म्हणते आकाश सर तुम्ही, आता आकाश म्हणतो हो मी, आणि आपल्याला डायरेक्ट आता दाखवलेलं आहे पुढचा सीन. तर पुढच्या सीनमध्ये ईश्वरी जी आहे तर ते तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि अर्णव तयार व्हायला गेलेला असतो. हे तर आपण मगाशीच पाहिलं. आता अर्णव रेडी होऊन बाहेर येतो आणि ईश्वरीकडे बघ. आता अर्णव रूममध्ये फर्स्ट एड बॉक्स असतो तर तो घेतो आणि ईश्वरीच्या जवळ आणून ठेवतो, कारण तिच्या हाताला लागलेलं असतं ना, तर म्हणून तो त्यानं तिथं आणून ठेवतो आणि आता तिथून निघून जातो. आता हे सगळं बघितल्यानंतर ईश्वरीला कळतं की तिच्या हाताला लागले म्हणूनच अर्णवने ते ठेवले. आता ईश्वरी ते घेते, स्माईल करते आणि म्हणते सर एका विश्वासाची आणि बायकोच्या हक्काची लढाई आहे ही सगळी, असं ईश्वरी म्हणत असते आणि म्हणते की ही लढाई मी लवकरच जिंकेल असं आता मला वाटायला लागलेलं आहे. असं म्हणून ईश्वरी खुश होते आणि त्या डब्याकडे बघत असते आणि म्हणते तुम्ही दिलेलं हे औषध हातावर नाही तर माझ्या मनावरती
मनावरती माझ्या काम करणारे असं ईश्वरी म्हणत असते. आणि ईश्वरी खुश झालेली असते की अर्णवने बघा तिच्याकडे थोडं का होईना पण लक्ष दिलेलं आहे म्हणून. आणि आपण आता यानंतर पाहतोय पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. मामा, अंजली, त्यानंतर वल्लरीही तिथेच असतात. मामा म्हणत असतात मकर संक्रांतीवरून आठवलं काय ना की मुंबईत जेवढी होती नव्हती तेवढी सगळी थंडी कमी झाली नाही का. आता ईश्वरी अर्णवला एक इडली वाढते. तर लगेच अर्णव पहिल्यांदा ताटात एक इडली घेतो की ईश्वरी लगेचच त्याला अजून एक इडली वाढते. आणि हे दोघं एकमेकाकडे बघत असतात. अंजली म्हणत असते पण यावर्षी थंडी होते रे मामा. मामा म्हणतात हो पण यावर्षी आम्हाला तिळाचे लाडू मिळणार आहेत का नाहीत असं मामा विचारत असतात. नाही म्हणजे घरातल्या स्त्रियांना प्रश्न आहे बरं का. आता वल्लरी म्हणते मिळणार मिळणार सगळं काही मिळणार. आता मामा आश्चर्याने बघतात ना. तोपर्यंत ईश्वरी सांबारची वाटी अर्णवच्या शेजारी ठेवते. अर्णव ती सरकवत असतो. आता या दोघांचं हे चालू असतं. अर्णव बाजूला सरकत असतं आणि हे पुढे ठेवत असतो. मामा म्हणतात तू नको हो ग बाई तिळाचा काही पदार्थ करू. मागच्या वर्षी एक तुझ्या हातचा लाडू खाल्ला मी तर माझी दाढ नाही तर ती तुटली होती ग. तर वल्लरी म्हणते हो ना. आता सगळेजण हसायला लागतात. वल्लरी म्हणते मला पण इंटरेस्ट नाहीच आहे इडली खा गुपचूप असं आता वल्लरी मामालाच रागवून बोलते. आणि सगळं छान वातावरण दाखवले. आजी म्हणतात की अविनाश अरे माझ्या नाचुनीची पहिली संक्रांत आहे ही अगदी थाटात साजरी करूयात आपण. आता असं आजी म्हणल्यानंतर मामा हो म्हणतात. पण वल्लरीचं तोंड नेहमीप्रमाणे फुगलेलं असतं. आजी म्हणतात अंजली ईश्वरीसाठी हलव्याचे दागिने करून घ्यायचे त्या जोशीबाईंना ऑर्डर देऊन टाक बरं पटकन. तर तर अंजली हो म्हणते. आता ईश्वरी म्हणते आजी आपण नमुताईला बोलवायचं का हलव्याचे दागिने करायला. नाही काय ना की हे सगळे दागिने जे आहेत ना तर ती नमुताई खूप छान बनवते. आजी म्हणतात हो का अगं मग नम्रताला इथेच बोलून घे ना दोघं म्हणून सगळं छान करा म्हणजे जरा घरामध्ये सण आहे असंच वाटेल. ईश्वरी म्हणत असते हो चालेल ना. आता आणि पुढे म्हणते आणि हो ईश्वरी तुझ्यासाठी सगळे दागिने करून घे बरं का. गळ्यातला हार बांगड्या आणि जे काय असतं तर ते सगळं बनवून घे आजी म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात आणि हो आपल्या चिंटूसाठी सुद्धा एखादा मोठा हार आणि अंगठी वगैरे करून घे हलव्याची असं आजी सांगत असतात. आता मामांचं तोंड तर आज राहतं. आता ईश्वरी म्हणते की आजी सरांसाठी दागिने मी बनवेन. तर अर्णव पटकन म्हणतो नाही नाही काही गरज नाही आहे मला हे असले हलव्याचे दागिने वगैरे मला नाही आवडत ते. आता असं अर्णव म्हणतो. त्यावरती आजी म्हणतात आवडत नाही म्हणजे काय चिंटू अरे तुझी पहिली संक्रांत आहे ही आणि हे बघ आपल्या घरातील रीतीप्रमाणे तुला हलव्याचे दागिने घालावेच लागतील आणि असं आजी म्हणत असतात. आणि अंजली म्हणते हो ना आणि दिवसभर तुला कोण घालून बसायला सांगते 5-10 मिनटं तर फक्त घालायचे आहेत. ईश्वरी हसत असते. मामा म्हणतात अर्णव सर्वांचं मन राखलं जाईल नाही का असं मामा काय समजतात ते अर्णवला बरोबर कळतं. ईश्वरी म्हणते सर मी केलेले दागिने तुम्ही घालूनच बघा एकदम बढिया दिसतील तुम्हाला असं ईश्वरी म्हणत असते. मामा छान हसत असतात. आजी म्हणतात त्यानिमित्ताने घरातलं सगळं वातावरण तर छान आनंदी आणि प्रसन्न होईल. अंजली तू लाग तयारीला. आता ईश्वरी म्हणते ताई तिळाचे लाडू मी बनवते आजी आपण त्या दिवशी केले होते ना अगदी तसेच करते आता पुढे ईश्वरी म्हणते सरांनाही खूप आवडले होते ते लाडू. ईश्वरी मुद्दाम अर्णवकडे बघून बोलत असते आणि अर्णव काही तिच्याकडे लक्ष देत नसतो. आता मामा म्हणतात पण गुळाची पोळीसुद्धा मला आवडेल बरं का मला ती खूप आवडते. तर अंजली म्हणते मामा शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे ना. मामा म्हणतात अगं गुळाच्या पोळीचा आणि शुगरचा काय संबंध आहे तू पण ना अंजली आणि तशी मी शुगर कमीच केली आहे आत्तापर्यंत मी गोड खातच होतो ना असं मामा म्हणत असतात. आणि सगळेजण हसायला लागतात मामांवरती. सगळ्यांचा मूड इथे छान असतो पण ईश्वरीचं पूर्ण लक्ष अर्णवकडेच असतं. अर्णव आता ब्लॅक कॉफी पित असतो. वल्लरी म्हणत असते ईश्वरीची पहिली संक्रांत या दोघांच्या नात्यांवरच संक्रांत येईल आता असं काहीतरी वल्लरीचा आता पुढे बहुतेक प्लॅन दिसतोय. आता आपण बघतोय की दुसऱ्या सीनमध्ये अर्णव जो आहे तर तो गाडीकडे आलेला असतो येत असतो आणि ईश्वरी त्याच्या मागून धावत असते सर सर करून. आता शेवटी त्याचं पकडतेच आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते सर तुम्हाला असा हाय डेसिमलचा आवाजसुद्धा ऐकायलाच येत नाही आहे का. अर्णव म्हणतो की काय. तर ईश्वरी म्हणते तुमचा रुमाल राहिला होता सर तो द्यायला आले. तर अर्णव म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का.
तर ईश्वरी म्हणते की सर, आपला नवरा विसरल्यावरती जर का त्याला मी द्यायला आले तर त्यात पण तुम्हाला एखादा मोठा प्लॅन वगैरे दिसतोय का? आता ईश्वरी असं म्हणत असते आणि म्हणते सर, अशा छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात एकमेकांसाठी आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच नातं घट्ट होत जातं आपल्याही नकळत. आता अर्णव म्हणतो, ईश्वरी म्हणते असं तुम्हाला वाटतंय तुमच्या समाधानासाठी, पण तुम्हाला सांगू का, तुम्ही जे वागताय ना त्यामुळे मला बिलकुल तकलीफ होत नाही आहे असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की कारण मला पक्का माहिती आहे तुम्ही कितीही म्हणत असलास ना, कारण तुम्ही छोटीशी सुद्धा तकलीफ मला होऊच देणार नाही असं म्हणत असते. अर्णव आता आतमध्ये गाडीत बसायला चाललेला असतो आणि आता ईश्वरी त्याचा हात पकडून सर सर म्हणत असते आणि म्हणते की मला माहिती आहे सर, तुम्हाला माझी खूप काळजी आहे, मला माहिती ना सर. आणि म्हणते की आणि इकडं तिचं लक्ष जातं की वल्लरी ह्या दोघांचं बोलणं ऐकते ती. आता ती डायरेक्ट त्याचा हात पकडते आणि म्हणते की अर्णव म्हणतो काय करतेस, सोड. तर ईश्वरी म्हणते की मागे वल्लरी मामी बघतात आपल्याकडे, प्लीज मागे वळून सुद्धा बघू नकात असं ईश्वरी म्हणत असते. आणि म्हणते की तुम्ही जर का त्यांच्यासमोर असं वागलात ना तर त्यांना डाऊट येईल असं ईश्वरी अर्णवला आता सांगते. हा सीन बघा तुम्ही टीव्हीवरती खूपच छान दाखवलं आहे. आणि म्हणते की प्लीज सर, घरच्यांच्या समोर थोडी ॲक्टिंग करा आता. आणि पुढे बोलायला लागते की सर सर करून म्हणते की तुम्ही गेल्यावरती मी सर तुम्हाला खूप मिस करणार आहे आणि लवकर या हां ऑफिसमधून, हे काय म्हणत असते कारण वल्लरी बघते म्हणून. आणि म्हणते आणि हो वेळेवरती जेवण घ्या आणि मग नंतर ॲसिडिटी होईल आणि चिडचिड होईल मग तुमची. सर करून पुन्हा एकदा त्याचा हात पकडते आणि म्हणते की आता ईश्वरी पुन्हा अर्णवच्या जवळ जाऊन म्हणते की थोडं स्माईल केलं तर बरं होईल, म्हणजे घरच्यांना असं वाटेल की आपण दोघं प्रेमात आहात म्हणून असं ईश्वरी म्हणत असते. आता पुढे म्हणते की मामी मामी आहेत म्हणून आता त्याचा हात सोडते आणि त्याला म्हणत असते की सर लवकर या हां, आणि ऑफिसमधून निघताना मला फोन कराल ना असं मामी आहेत म्हणून फारच लाडीगुडी लावत असते. आणि आणि म्हणत असते की वाट बघते मी. आता अर्णव थोडंसं हलकंसं वल्लरीकडे बघतो आणि खोटं स्माईल करून बाय बाय म्हणत असतो. आता अर्णव ईश्वरीला बाय म्हणून गाडीत बसतो. ईश्वरी त्याला सरसर करून त्याचा रुमाल हातात देते आणि त्याला छान बोलत असते कारण वल्लरी सगळं पाहते म्हणून. ईश्वरी हे सगळं म्हणून मुद्दामून करत असते आणि वल्लरी तर हे सगळं पाहतच असते. आता अर्णव गाडीमध्ये बसून सीट बेल्ट लावून बाहेर लांब जाईपर्यंत ईश्वरी त्याला कंटिन्यू बाय 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 करत असते आणि वल्लरी इकडे संतापून तिच्याकडे पाहत असते. आपण आता पाहतोय की अर्णव गेल्यानंतर ईश्वरीच्या लक्षात येते की वल्लरी हे सगळं मागून उभारून ऐकते म्हणून. आता वल्लरी पुढेपर्यंत येते. आता ईश्वरी म्हणते मामी काय कुठे निघालात? तर वल्लरी म्हणते बाहेर उन्हामध्ये व्हिटॅमिन डी घ्यायला जाते, काही प्रॉब्लेम आहे का तुला? ईश्वरी म्हणते नाही नाही मला काही प्रॉब्लेम असणार आहे, उलट खुर्ची टाकून देऊ का तुम्हाला उन्हामध्ये? ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे त्याची असं वल्लरी म्हणत असते काही गरज नाही आहे तिची. आता असं रागानंच म्हणते. मग ईश्वरी घरामध्ये निघून जाते. ईश्वरी तिला काहीच बोलत नाही. त्यानंतर आपण बघतोय की इकडे वल्लरी विचार करायला लागते. वल्लरी म्हणत असते या दोघांमध्ये भांडणं व्हावेत म्हणून मी रोज काहीतरी करत असते तर माझे सगळे प्रयत्न वाया जात आहेत. काल हिला मुद्दाहून उपाशी ठेवून कामाचं कारण निघून गेला होता हा अर्णव आणि आज एवढं उतू जातं यांचं प्रेम. दोघांमध्ये जर का वाद झाले तर हे दोघं जण प्रेमाने एवढे कसे काय वागतात एकमेकांशी? आणि पुढे म्हणते की एवढी भांडणं झाली होती तरी ती मिटली कशी? आणि पुढे वल्लरी म्हणते की नाही नाही नाही, ह्यांची ही भांडणं अशीच चालू ठेवली पाहिजेत, ही भांडणी मिटता कामा नाहीत असं वल्लरी मनाशीच बोलत असते. आता आपण पाहतोय की एक बॅग जी आहे तर ती बॅग तो राजेचा माणूस जो आहे तर तो राजेच्या हातात देत असतो आणि राजेश म्हणत असतो की काम नीट झालंय ना? राजेश म्हणतो हो सर, तुम्ही कॅश मोजून घ्या. राजेश म्हणतो ते तू सांगितलं नसतंस तरी मी मोजून घेतलेच असतेस. आता राजेश बॅगमध्ये चेक करतो की पैसे व्यवस्थित आहेत ना. आता त्यातले काही पैसे काढतो आणि त्या माणसाला देतो आणि म्हणतो हे घे तुझं कमिशन. तो माणूस खुश होऊन म्हणत असतो की थँक्यू. आता राजेश म्हणतो खोटी सही असलेला चेक वटवणं सोपं काम नाही पण तू अगदी ते सफाईदारपणे केलंयस. आणि राजेश पुढे म्हणतो आणि आधीच मी खात्री करून घेतली होती की अर्णवचं हे बँक अकाउंट त्याच्या मोबाईल नंबरला लिंक नाही आहे, त्यामुळे त्यातून पैसे गेलेले त्याला मेसेज जातच नाही, त्यामुळे आपलं काम आणखीन सोपं झालं आहे नाही का असं राजेश बोलत असतो आणि त्या माणसाला बोलत असतो. आणि पुढे तो चेक काढून तो खिशातला आणखीन एक चेक काढतो आणि म्हणतो हे घे आणखीन एक चेक, पण रक्कम थोडी मोठी आहे. त्यावरती तो माणूस म्हणतो सर एवढी मोठी रक्कम? अहो याच्यावर तर खूप मोठी आहे, तर ह्यात खूप रिस्क आहे. तर राजेश म्हणतो जेवढी मोठी रिस्क तेवढा जास्त फायदा, हा तर आपल्या धंद्याचा बेसिक फंड आहे नाही का असं राजेश म्हणत असतो आणि आता हसत असतो. तो माणूस पण तो ठीक आहे म्हणतो. आणि पुढे राजेश म्हणतो आणि आपण एक छोटी टेस्ट करून पाहिलीच ना, त्यात तर तू पास झाला, यात हे होशील तू पास मला खात्री
ठीक आहे. त्यावर तो माणूस म्हणतो, साहेब पकडलो गेलो तर? राजेश म्हणतो, अरे मी सांगतोय ना तुला, नाही पकडलं जाणार, नको काळजी करूच, बिंदास जा आणि पैसे काढून आण, आणि ही जी रक्कम येईल ना त्यातनं तुला हे पैसे मिळणारच आहेत ना. आणि तू हिरे माझा मित्वाचा हा भाग इथेच संपतो. आणि आपण पुढच्या भागात पाहतोय, अंजली राजेशला विचारत असते, सकाळी सकाळी तुम्ही कुठे गेला होता? त्यावर राजेश म्हणतो, अगं असं काय करतेस, आज ईश्वरीजींची पहिली संक्रांत आहे ना, मग त्यासाठी तयारी करायला गेलो होतो. अंजली म्हणते, तुम्ही काय करणार आहात मला तरी सांगा ना. आणि आपण बघतोय की ईश्वरी जाते आणि अर्णवचा हात हातात घेत असते. अर्णव म्हणतो, काय करते? तर ईश्वरी म्हणते, तुम्हाला तुमची हलव्याची दागिने करायचे ना, त्यासाठी मी तुमच्या हाताचं मेजरमेंट करते. अर्णव म्हणतो, तुला दिसत नाही मी काय मी काम करतोय ते? तर ईश्वरी म्हणते, अहो सर मी सुद्धा कामच करते ना, 1 मिनिट, असं म्हणून ईश्वरच्या हाताचं ती मेजरमेंट घेत असते. आणि आपण पाहतोय की इकडे वल्लरी म्हणत असते, कौतुकाने दागिने बनवतेस का नवऱ्यासाठी? बघ हे दागिने घातल्यावरती तुझा नवरा कसं कौतुक करतो ते, असं काही वल्लरी म्हणत ते औषध जे आहे तर ते सगळे दागिन्यांवर टाकत असते. आणि हे सगळं ईश्वरीने आता पाहिलेलं असतं. आता ईश्वरी म्हणते, मामी तुम्ही असं केलं तर आता मी तुम्हाला सोडणार नाही. असं काहीसे असा उद्याचा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.